आणि बघा, ज्यावेळेस आपलं एवढं वजन करू त्यावेळेस आपल्याला चेहऱ्यावर जी फिलिंग येते ती खरंच खूप आनंदी वाटते. येस, ओलेकर सर. हेलो, गुड मॉर्निंग मैडम। गुड मॉर्निंग ओलेकर सर, बोलिए। सर जी, मैडम ऐसा था कि कल हमारा थोड़ा नेटवर्क इशू था। हमारे आपका सेंटर से मीनाक्षी मैडम है। हमारे सेंटर से मीनाक्षी मैडम है, वो उनका रिजल्ट शेयर करने वाले हैं। यस तो यस, बोलिए मैडम। अगली आवाज मीनाक्षी मैडम की। यस हेलो यस, मैडम। गुड मॉर्निंग मैडम। मॉर्निंग मैडम, मीनाक्षी मैडम बोलिए, आपका रिजल्ट बोलिए। माझी एज माझी एज 34 वर्ष आहे यस, आपका एज आणि 30। मी 6 महिने झाले मला जॉईन करून। यस मला आहे ना थोडासा प्रॉब्लेम होता की मला आहे ना छातीत कफ व्हायचा नेहमी नेहमी। यस मी यस। सकाळी उठले की मला त्रास व्हायचा, रात्रीचं जाग आली की असं घशात जमा झाल्यासारखं व्हायचं आणि खूप त्रास व्हायचा आणि मी जास्त खेकसले की माझ्या डोक्यांना आहे ना त्रास व्हायचा नसांना यस आणि नेहमी मैडम नेहमी का डोकं एज दुखायचं माझं। 34। मैडम का एज 34 है और उनके लीवर में कफ होता था, बार बार कफ होता था। यस, बोलिए मैडम। आणि दम्याचा त्रास सांगितलेला, तुम्हाला पंप पण दिलेला होता मॅडम। यस, उनको अस्थमा का भी प्रॉब्लम था। यस आणि 6 महिन्यापूर्वी मी जॉईन केलं होतं, तर मी 3 महिने रेग्युलर केलंच नाही मॅडम। यस। मी दिवाळी झाली आणि रेग्युलर केलं मॅडम। तेव्हा मला पुन्हा अशक्तपणा आला होता, मी ते रेग्युलर करत नव्हते ना आणि शेक घेत होते, पण कधी मध्ये घ्यायचे, जेव्हा यायचे मी तेव्हा शेक घ्यायचे, जेव्हा नाही यायचे तेव्हा शेक नाही घ्यायचे घरी गेल्यावर। देखिए, कभी असं कभी व्हायचं नाही मला। कभी शेक नहीं लेती थी, इसीलिए उनको क्या कमजोरी आ। यस, बघा आपलं नुसतं वर्कआउट करून उपयोग नाहीये इथं। आपण रेग्युलर आपलं खाणं पिणं किंवा आपला जो न्यूट्रिशन आहे, सकस आहार आहे, तोही रेग्युलर घेतला पाहिजे, नाही तर त्याचा परिणाम वेगळाच होतो। यस, जो की मॅडमला झाला होता तर त्यांना। मी तीन यस, बोला मॅडम। तर मी 3 महिन्यापासून रेग्युलर वर्कआउट आणि रेग्युलर शेक वगैरे घेऊ लागले मॅडम, तर मला पूर्णपणे फरक जाणवतोय की माझ्या बॉडीला खूप एनर्जी। मी घरचं जे काम करते सर, माझा बिझनेस आहे मॅडम, ओझे उचलण्याचा, धान्याचा बिझनेस करते मॅडम। मला यस काहीच होत नव्हतं, मी पूर्ण म्हणजे एक कस्टमर केला की झोपून राहायचे, पुन्हा एक कस्टमर केला की आळस यायचं मॅडम, मला पूर्ण म्हणजे अशक्तपणा यायचं काम करताना। मी शेक घेतले, वर्कआउट केले, त्याच्यामुळे मला पूर्ण बॉडी व्यवस्थित वाटते मॅडम, एनर्जी टाइप खूप व्यवस्थित आहे। यस, फर्स्ट टाइम मैडम सिर्फ अपना वर्कआउट ही कर रहे थे और शेक न लेने की वजह से उनको कमजोरी आ गई थी, पर अभी अभी उन्होंने 3 महीने कंटिन्यू किया तो कंटिन्यू शेक प्लस मतलब 80% न्यूट्रिशन और 20% उन्होंने वर्क, रिजल्ट आया। मैडम आपके लीवर में जो कफ थे उनका रिजल्ट क्या है, उसका रिजल्ट क्या है? पूर्णपणे माझं बरं झालेलं आहे मॅडम, कारण की मी जेव्हापासून शेक व्यवस्थित आणि वर्कआउट करायला लागले ना, तर मला काही त्रास होत नाही आणि यस त्याच्यामुळे माझा रिझल्ट बघितल्यामुळे माझे घरचे पण घ्यायला लागले सर मॅडम। यस यस, अपना खुद का घर मतलब अपना रिजल्ट निकले तो अपने आजू बाजू के लोग मतलब फर्स्ट फर्स्ट जो ऐड होते हैं तो अपने घर वाले ही ऐड होते हैं। अपने घर वाले भी आप रिजल्ट देखकर अपने अपने जैसा बनने लगते हैं। हम जैसा करते हैं वैसा ही हमारे बच्चे, हमारे जो नजदीक होते हैं, वही अपने फॉलो करते हैं, अपने को फॉलो करते हैं। यस। आणि मॅडम मी 6 किलो वजनही कमी केलेलं आहे। वाव, 6 किलो वजन। वाव वाव, व्हेरी गुड। बघा मॅडम, 6 किलो वजन पण कमी केलेलं आहे, त्यांचे डिसऑर्डर पण खूप पुष्कळ होते आणि त्यांचं हार्डली काम आहे। बघा लेडीजला खूप हार्ड, म्हणजे लेडीजला एवढं हार्ड काम शक्य नाही, तरी सुद्धा त्यांचं कामही मला खूप हार्ड। खूप चालताना थकवा यायचा मॅडम, म्हणजे शक्यतो माझ्याकडे गाडी होती, मला असं वाटायचं की गाडी म्हणून मी थोडस चालेल, मला थकवा येतो असं वाटायचं, पण मी याच्या बसून ऐकायची बा थकवा नाही आला पाहिजे चालताना, असं नाही। पण आता मी म्हणजे तिसऱ्या चौथ्या मधलाही चढला तर मला थकवा येत नाही मॅडम, खूप यस म्हणजे एनर्जी वाटते। आणि आमचे घरचे सगळे म्हणतात की बा तुझ्यामध्ये कसं काय एनर्जी आली, तू तर खूप म्हणजे कंटाळा करायचे काम करायला घरामध्ये, तुझ्याकडून व्हायचं नाही। आणि आईकडे गेले की मी आईकडे आयतं खायची बा, माझ्या आईने मला आणि मी तिथं गेले का आता स्वतःहून काम करते आणि माझी आई म्हणते बा चांगलं झालं तुझं, खूप मस्त करायला लागलीये। आणि यस घरच्यांना खूप सपोर्ट करते मी कामामध्ये, यस, बघा माझ्या खूप मिस्टरला धंद्यामध्ये। किती आनंदाने त्यांचा रिझल्ट शेअर करताय, खूप त्यांना किती म्हणजे पूर्वचे आयुष्य आणि आताचं आयुष्य त्यांना त्याच्यामध्ये किती फरक खूप वाटतो। चेंजेस झालं मॅडम। आणि हो मॅडम। आपले ग्रेट वेलनेस कोच कोण नाही मॅडम?
नाम नहीं बताया आपने। किशोर ओळेकर आणि अरुणा ओळेकर मॅडम. यस, अरुणा ओलेकर एंड सर। यस यस, हो क्योंकि उन्होंने खुद का रिजल्ट इतना अच्छा निकाला है, ओलेकर सर ने। उनका ही घर में, उनके ही घर में उन्होंने पूरे फैमिली को ज्वाइन किया है। फर्स्ट टाइम, फर्स्ट हो मॅडम, उन्होंने आणि मी जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम सुद्धा घेते मॅडम, कारण की मला जेणेकरून पुढं माझ्या हाडांना त्रास नाही व्हावा म्हणून. यस मॅडम, कारण तुमचं काम खूप हार्डली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जॉईंट हो. सपोर्ट कॅल्शियमची खूप गरज आहे आणि नेहमी गरज राहणार आणि आहे। मी सरांना मॅडमना अजून विचारत असे की जेणेकरून माझ्या तब्येतीसाठी काय ओके ते माझ्यासाठी तुम्ही सजेस्ट करा बुवा, मला सांगा तुम्ही. यस यस, नक्कीच ओलेकर सर तुम्हाला खूपच छान गाईडलाईन करतील आणि काय काय तुमच्यासाठी आवश्यक आहे ते मॅडम आणि हो सर तुम्हाला शेवटपर्यंत गाईडलाईन खूप छान करतील। आणि कॅल्शियमची हो मॅडम. तुम्ही नेहमी घ्यावा असं वाटतं मॅडम, कारण की तुमचं खूप हार्ड काम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती गरज लागणार। यस, हो मॅडम, थँक्यू मॅडम. छान, आणि असा खूप छान रिझल्ट होता आजचे रिझल्ट। थँक्यू.